राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं आज आपल्याला या ठिकाणी भक्ती आणि भक्तीचे प्रकार पाहायचे. थोडक्यामध्ये श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. या ठिकाणी आपल्याला 9 असणाऱ्या या भक्तीचा विवेचन आज या ठिकाणी करायचं आहे. याच्यामधली पहिली भक्ती आहे श्रवणं. श्रवण म्हटलं की आपल्याला परीक्षित राजा डोळ्यासमोर येतो. परीक्षित राजाने जेव्हा त्यांचा 7व्या दिवशी मृत्यू येणार होता त्या दिवशी त्यांनी निश्चय केला की मी आता ईश्वराचं जे नामस्मरण आहे त्याचं श्रवण करणार आणि त्यांनी भागवत ऐकायला सुरुवात केली. आणि या 7 दिवसामध्ये अत्यंत अनन्य अशा भावानं त्यानं हे श्रवण केलं, भागवत श्रवण केलं. आणि भागवत श्रवण केल्यानंतर तो उद्धरून गेला. 7व्या दिवशीचा त्याचा अपमृत्यू जो होता तो टळून गेला. अशा प्रकारे श्रवणाची आपल्याला अनुभूती येते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर श्रवणाने वेगवेगळ्या प्रकारचे मूढ लोकसुद्धा तरुण गेलेले आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यामध्ये संत जनाबाई यांचं गाव म्हणून ओळखल्या जाणारं गंगाखेड या ठिकाणची जनी, आणि ही जनी आईवडिलाच्या समवेत तिथे राहत होती. 10-11 वर्षाची असेल आणि प्रचंड मोठा दुष्काळ या महाराष्ट्रातल्या मराठवाडा प्रांतामध्ये झाला आणि अन्न करून लोक मरायला लागले. अशा परिस्थितीमध्ये काम मिळेना, कुठल्याच प्रकारच्या योजना. वृद्ध झालेले आईवडील जनाबाईचे जनाबाईला घेऊन पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी गेल्या आणि त्या ठिकाणी जर्जर झालेले दोघंही वृद्ध झालेले हे, आणि त्यांनी जनाबाईला 10-11 वर्षाची जनाबाई विठ्ठलाच्या पायरीवर ठेवलं आणि त्या ठिकाणी अत्यंत क्लेश करणाऱ्या अंतःकरणातून त्यांनी ईश्वराला ती अर्पण केली की हे ईश्वरा, इथून पुढे तू आता याचा सांभाळ कर. आणि त्याच ठिकाणी अत्यंत गलितगात्र झालेले हे दोघं आईवडिलांनी आपला प्राण त्याजला. एवढ्या मोठ्या पंढरपूरमध्ये आपलं ह्या ठिकाणी कोणीच नाही, आपण एकटे आहोत ही भावना होऊन जनीबाई, छोटीशी जनी रडायला लागली की हे पांडुरंगा, तुझ्या ओटीमध्ये मला टाकलंय, माझ्या आईवडील तर आता मृत्यू पावलेले आहेत, मी आता काय करू. इतक्यामध्ये नित्य नियमानं येणारे नामदेव त्या ठिकाणी आले. दररोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते मंदिरामध्ये असायचे आणि विठ्ठलाशी तादात्म्य पाहून विठ्ठलाशी वार्ता करायचे, पांडुरंगाची वार्ता करायचे. असे पोचलेले जे संत होते त्यांनी या जनाबाईचा विलाप बघितला. एकटीच 10-11 वर्षाची ही मुलगी त्या ठिकाणी पायरीवर बसून रडत होती. तिने जवळ जाऊन नामदेवांनी जवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला विचारलं, बाळा तू का रडतेस गं? तेव्हा जनाबाई रडतच डोळ्यावर हात घेऊन रडायला लागली आणि त्या ठिकाणी सांगू लागली की माझ्या आईवडील या ठिकाणी वारलेले आहेत आणि या ठिकाणी भगवंताच्या या पांडुरंगाच्या पुढ्यात मला ठेवलं. माझं आता या जगामध्ये कोणीच नाही आहे. आणि म्हणून संतांच्या मनामध्ये जी दया निर्माण होते तशी दया या नामदेवांच्या मनामध्ये निर्माण झाली. कनमळू अशा नामदेवांनी जनाबाईचं संगोपन करण्याचा त्याच ठिकाणी पांडुरंगाच्या समक्ष निर्णय घेतला आणि जनाबाईंना घरी आणलं. आता जनाबाईंना घरी आणल्यानंतर जनाबाईंना आधारच हवा होता. त्या ठिकाणी तिचा काही दिवसातच लढा लागला सगळ्या घरातल्या लोकांशी आणि ती जे हातात पडेल ते काम करू लागली. सकाळी अगदी 4 वाजल्यापासून उठून
झाडणं, सडा टाकणं, सडा समार्जन, सारवून काढणं, स्वच्छता करणं, टापटीप काम करणं हे सगळं ती करू लागली. आणि काही दिवसातच ती नामदेवांच्या घरामध्ये अत्यंत प्रिय अशी ती झाली. आता ह्या ठिकाणी नामदेवाचं सतत नामचिंतन चालू असायचं. आणि हे नामचिंतन ते सकाळी कधी कधी ईश्वराची भक्ती करायचे आणि कधी कधी अभंग गायचे. स्वतः निर्माण झालेले अभंग ईश्वराच्या भावामध्ये ते दीप्त असायचे. आणि हे सगळं काम झाल्यानंतर जनाबाई ऐकायची, कान तिचे नामदेवांच्या वाणीकडे असायचे. अशा प्रकारे खूप काही तिनं ऐकलं. याला म्हणतात श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्. अशा प्रकारचे श्रवण या जनाबाईचं झालं. आणि ह्या ठिकाणी जनाबाईंनी हे सगळं आपल्या मनामध्ये साठवून ठेवायला सुरुवात केली. आणि तिचे सुद्धा लय पांडुरंगाच्या ठिकाणी लागली. आपल्याला माहिती आहे की या श्रवण भक्तीनं तिचं पुढे काय झालं तर स्वतः ती अभंग रचायला लागली. आणि तिची भक्तीचा जो भक्ती होती तिची ती एवढी वाढली की भगवंताला साक्षात ती दळण असताना स्वतः येऊन तिनं दळण दळायला लावलं किंवा दळण दळावं लागलं त्याला. कारण त्या शक्ती होती, त्या श्रवणाची, त्या भक्तीची ती शक्ती होती, हे आपल्याला लक्षात आलं. दुसरी भक्ती आहे कीर्तनम. हे कीर्तन जेव्हा म्हणतो आपण तेव्हा मनामध्ये ज्या गोष्टी साठलेल्या असतात, ईश्वराविषयीचं तादात्म्य भाव निर्माण झाल्यानंतर ज्यावेळी लोकांच्या करणापर्यंत पोहोचायचं असतं तेव्हा एक उत्तम साधन आहे कीर्तन. आणि हे कीर्तन आपल्याला माहीत आहे की हे संत तुकाराम महाराजांनीचं कीर्तन हे जगद्विख्यात असं आहे की तुकाराम महाराजांनी जे शिकलं, जे स्वतः अंगीकारलं ते लोकांना सांगू लागले. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, अशा प्रकारे ते म्हणायला लागले. आणि त्या ठिकाणी भंडाऱ्याच्या माळ्यावर ते स्वतःच्या आत्ममग्न अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या मुखातून पांडुरंगाची भक्ती करायला लागले आणि कीर्तन करायला लागले, बोलायला लागले. काहीतरी आत्म्यातून आलेले हे, अंतर्मनातून आलेले हे भाव जेव्हा विठ्ठलापर्यंत पोहोचले तेव्हा भक्तीचा सुंदर असा समन्वय त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि माणसं तर तिथे येऊच लागली ऐकण्यासाठी. पण ज्यांचा वैरभाव आहे, जे की जंगली स्वापद आहे, ते सुद्धा सगळा वैरभाव विसरून त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी येऊ लागली. अशा प्रकारची ही कीर्तन भक्ती आपल्याला माहिती की संत गाडगेबाबांनी सुद्धा कीर्तन भक्ती केली. दिवसभर गावाच्या गावं झाडायचे आणि कोणी जर समजा त्याच्यामध्ये व्यत्यय करायला आला तर त्या झाडूनच त्यांना सपाटा द्यायचा. आणि रात्री मात्र दुपारच्या वेळी मात्र ज्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरचं खापर आहे ते सगळीकडे ते भिक्षा मागायचे आणि जेवण करायचे, पुन्हा आपल्या हातामध्ये कराटा घ्यायचे. रात्रीच्या वेळी मात्र लोकांच्या मनातली अस्वच्छता ते काढून टाकायचे, हातामध्ये 2 दगड घ्यायचे आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशा प्रकारे म्हणून देव हा दगडात नाही, देव हा प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये बसलेला आहे, अंतर्मनात देव आहे, कुत्र्यामध्ये सुद्धा देव आहे असे सांगणारे, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये देव आहे हे सांगणारे संत गाडगे बाबा दोन्ही हातामध्ये दगड घेऊन भजन करायचे आणि हजारो लोक त्या ठिकाणी त्यांचे कीर्तन ऐकायचे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की कीर्तनाने कितीतरी लोक तरलेले आहेत. संत तुकाराम महाराजांचं कीर्तन एकदा शिवाजी महाराजांनी ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता सगळं सोडून द्यायचं आणि आपण सुद्धा कीर्तनामध्ये रत व्हायचं, कीर्तनामध्ये आपण बसायचं किंवा आपण स्वतः कीर्तन करायचे, लोकांचं समुपदेशन करायचं. पण हे जेव्हा त्यांचा निश्चय तुकारामांनी ऐकला तेव्हा तुकारामांनी त्यांना सांगितलं की आम्ही या कामासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही मात्र स्वराज्य निर्माण करण्यासाठी आलेले आहात, म्हणून तुम्ही स्वराज्य निर्माण करा. अशा प्रकारचं कीर्तन करून समुपदेशन करणं ही भक्तीचा हा दुसरा प्रकार आहे. आपण या ठिकाणी थांबूया, कारण 2 प्रकार आपण आज बघितलेले आहेत. बाकीच्या उर्वरित भागामध्ये आपण 2 जे प्रकार आहेत ते आपण उद्याला बघूयात. आणि अशा आपल्या प्रकार इथं माहीत आहे आपल्याला की श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्. स्मरण भक्ती
आणि पादसेवनम भक्ती हे दोन प्रकार आपण आता उद्याला बघूयात.